गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आहे डे 2 आणि डे 2मध्ये नागेश्वर दर्शन होईल. आणखी एक महादेवाचं दर्शन, एक भटकेश्वर महादेव मंदिर आहे ते दर्शन होईल आणि मग इकडनं आम्ही निघू. सो बरंच डिसअपॉइंटमेंट ही होती की जे मंदिरं आहेत जसं द्वारकाधीश मंदिर आहे आणि इथली बरेचशा मंदिरांमध्ये आतमध्ये कॅमेराज अलाउड नाही आहेत, त्यामुळे आपलं काही शूट करता नाही आलं. पण आहे ते बऱ्याचशा मंदिरांमध्ये ती एक सिस्टम झालेली आहे हल्ली. तर आम्ही इथून या हॉटेलमधून चेकआउट करू. ग्रँड मशरूम नावाचं हे हॉटेल होतं. ओके, रूम्स ठीक होते, कम्फर्टेबल होते, पण आम्हाला एक मोठा रूम मिळाला ज्यामध्ये आम्ही 5ही जणं ॲकोमोडेट करू शकलो. खूप छान झोप वगैरे झाली आहे. आता प्रॉपर दर्शन करू. पण नागेश्वर मंदिरापर्यंत आलेलो आहोत. वातावरण खूप छान आहे आज. ॲक्च्युली पाऊस पण पडून गेला आहे, पाणी आणि नदी भरलेली आहे. जय भोलेनाथ, जय भोलेनाथ, हर हर महादेव. चलो चलो दिलं नाही. चल ना, कशाला वेळ घालवते. हे तू चरण निकाला ना फोटो. अरे आप येताना थांबून काढूया ना. चरण येताना थांबून काढूया बस. चलो 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 बुड्ढे को आने दो चल के. बुड्ढा तो है सगळं ते कच्चे चिखल वगैरे पाय खराब. आ रहे क्या? आने दे, आने दे, रुक. नाही निघाल. मोबाईल हॅलो. बॅकग्राऊंडला टाकशील ना म्युझिक वगैरे. टाकतो म्युझिक इकडे दे बाहेर. पॉज करून छोटा टीम मध्ये कुठली आहे. शंकराची एक मोठी मूर्ती आहे, स्टॅच्यू आहे. एखादी फोटो वगैरे काढू मस्तपैकी. तर मित्रांनो, आता आम्ही नागेश्वर मंदिराजवळ पोहोचलो आहोत. रांगेत आहे आणि इथला एक्सपिरियन्स जरा खूपच वेगळा आहे, कारण की आत्तापर्यंत जे उज्जैनला गेलो होतो, महाकालला, ओंकारेश्वरला आणि काशी विश्वनाथला, तिथे भयंकर गर्दी होती आणि इथे कोणीच नाही आहे. तुम्ही बघू शकता रांगेमध्ये आम्हीच आहोत. पटकन दर्शन करून आता आम्ही निघू. खूप चांगलं दर्शन होतं आहे आणि मोबाईल इथपर्यंत अलाउड केला आहे. आतमध्ये माहीत नाही, बघू. पण बघू शकता अजिबात गर्दी नाही आहे. सुंदर मंदिर. मित्रांनो, इथे अभिषेक करण्यासाठी अशी थाळी मिळते 250 रुपयाची आणि एक 200 रुपयाची पर्ची कापून तुम्ही गाभाऱ्यात जाऊन अभिषेक करू शकता. पण तुम्हाला सोवळं घालावं लागतं. म्हणजे पॅन्ट बदलून आम्ही देखील सोवळं घातलं सगळ्यांनी. म्हणजे हा चेंजिंग रूम आहे. आता आम्ही चाललो होतो. चला, खूपच सुंदर मंदिर आहे. छान. इथे बसून जो आम्ही अभिषेक केला ते दाखवतो.
खूपच सुंदर मंदिर आहे आणि खूप चांगल्या प्रकारे इथे दर्शन झालं, अभिषेक देखील झाला. आपण थोडा आवाज होता. या मंदिरामध्ये 200 रुपयाची एक पावती आहे, ती फाडून आपण एक इथे अभिषेक करू शकतो. खूप असं म्हटलं जातं की द्वापर युगामध्ये श्रीकृष्णाने इथे बऱ्याच वेळा अभिषेक केले होते. पण इथला एखादा छानसा फोटो देखील घेऊया. आत्तापर्यंत जेवढे ज्योतिर्लिंग होते त्यातलं सगळ्यात सुंदर दर्शन इथे झालं आहे. हे जे महादेव, भटकेश्वर महादेव मंदिर, खूप सुंदर समुद्र किनारा आहे आणि इथे हे मंदिर. काल खूप चांगलं रात्री दर्शन झालं. आज आम्ही आत्मे दर्शनासाठी नाही गेलो, जस्ट फोटो काढण्यासाठी आलो होतो. आणि आज भयंकर गर्दी आहे, भयंकर गर्दी. त्यामुळे मित्रांनो, काल आपण हे मंदिर आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे, पण बाहेरून खूप सुंदर नक्षीकाम आहे. सो आता आपण गांधींचं मंदिर बघायला जाणार आहोत पोरबंदर येथे. हे गांधी मंदिर म्हटलं जातं, पण हे एक्झॅक्टली इथे गांधीजी राहायचे किंवा इथे गांधी, असं मी ऐकलं आहे की इथेच गांधींना गोडसेंनी गोळी मारली होती. मला माहीत नाही एक्झॅक्टली. आता आपण जाऊन इथली हिस्ट्री पाहणार आहोत. हे गांधींचं जे घर आहे. तर आता आपण आपला कपडा नाही भेटतो, कपडा नाही खूप प्रचंड ऊन आहे. संग्रहालय. चालता आपण त्या बीचवरती आलो. 100 रुपयाला पूर्ण शंख शिंपली देत आहेत, पण आपल्याला ते नको आहे. भारतात प्रसिद्ध
अरे कोण जाऊत नाही. हा कोस्टल रोड आहे जो द्वारका ते सोमनाथला कनेक्ट करतो. पाहू शकता इथे पूर्ण समुद्र आहे, पूर्ण पॅरलर या रोडला. बीचेस खूप छान छान आहे मध्ये. आपण थांबू शकतो, चिल करू शकतो. हो हो. हे मीठ बनवण्यासाठी जलेबी फाफडा गुजरातमध्ये खूप आवडतं खाद्य आणि खूप छान आहे. ऑर्डर दिल्यावर लगेच बनवलं जातं इथे आणि गरम गरम फाफडा दिला जातो. खूप सुंदर टेस्ट आहे. चहा देखील खूप सुंदर आहे आणि मिरची, गरम गरम मिरची आपले चहा देतात. मित्रांनो, आता सोमनाथमध्ये आलो आहोत आणि हॉटेलमध्ये चेक इन केलं आहे. मी तुम्हाला जस्ट रूम टूर देतो. हा आहे रूम आणि चांगलं आहे. मित्रांनो, सोमनाथला पोचलो आहोत आणि आता आम्ही सोमनाथ मंदिराचं पुन्हा एकदा आता दर्शन करणार आहोत आणि त्याच्यानंतर पुन्हा सकाळी एकदा पुन्हा दर्शन केलं जाईल. सो मी तुम्हाला दाखवतो मागे हे मंदिर. सॉरी, हे मंदिर नाही आहे, मंदिर इथे आहे. सो वो भी मंदिर ही है, पर कौन सा है पता नहीं. ओके, हा गेट आहे. मित्रांनो, ते बघू शकता इथे आहे सोमनाथ मंदिर. मी फ्रंट कॅमेऱ्यावर टाकतो आणि तुम्हाला दाखवतो. इथे हे होत असणार, कुंभ होत असणार. कुंभवाईला इथे नदी नाही आहे ना, का समुद्रात आहे ना काहीतरी. अच्छा.